हॅलो हाय सर्वांना नमस्कार. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्ही सर्वजण कसे आहात? मजेत आहात ना? असायलाच हवेत. बघा मी तुम्हाला दाखवते मी किती घरामध्ये मेकओव्हर केलेला आहे. घराचा मेकओव्हर म्हणण्यापेक्षा नाही का आपण थोडंसं चेंजेस केलेला आहे असं म्हणूया. इथे बघा चूच आणि स्वामींची चालली आहे. नको काढू खुर्चीवरचे फडके देते बघ. चल सारखं नुसतं वैताग आणून ठेवलेत, नुसतं वैताग. तुम्हाला दाखवते मी बॅक कॅमेऱ्याने किती स्पेस भेटलेला आहे आपल्याला किचनमध्ये. हे बघा इथलं धान्याचं पोतं आणि फ्रीज काढलेलं आहे आणि किती मोकळी जागा भेटलेली आहे बघा आपल्याला. थोडंसं चेंजेस केलेलं आहे, जास्त काहीच नाही केले चेंजेस, थोडंसं केलेलं आहे त्याची, तरी पण आपल्याला एवढी स्पेस भेटलेली आहे. इथे किचन आहे आणि इथे लावलेला आहे फ्रीज वगैरे. फ्रीज लावलेलं आहे इथे आणि एकावर एक अशी पोते ठेवलेले आहेत धान्याची. 2 ज्वारीचे आहेत, 1 गव्हाचा आहे आणि हे 2 वरचे तांदळाचे आहेत. 1 रेशनचा तांदूळ आहे आणि 1 इंद्रायणी तांदूळ आहे. बघू शकतात किती मोकळी जागा भेटलेली आहे, बघू शकतात. आणि तिथे आपलं बाथरूम आहे. किचन पण किती मोकळा झालेला आहे, बघू शकतात. देवाऱ्यावर नाही का सावली वगैरे पडू नये म्हणून पडदा लावलेला आहे. कसं वाटलं तुम्हाला माझं मेकओव्हर? थोडासा मेकओव्हर म्हणण्यापेक्षा थोडंसं चेंजेस केले थोडेफार. आणि बाहेर बघा 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 का रे स्वामी पाडला ते? का पाडला तू? ये का पाडला त्याच्यातला पिल्लू? तू कपडे परत ते हे कशाला पाडलं सांग बरं? कशाला पाडला तू? इथे बघा एक प्रोटीन पावडरचा डब्बा आला होता, म्हणजे प्रोटीन पावडर आणलं होतं लहान मुलांचं आणि त्याला नाही का पेंट केलेला आहे. आधी आपल्या कुंडीच्या मातीसारखा कलर दिला आहे, नंतर येलो दिलेला आहे, त्याच्यावर नाही का रेड ह्याने स्माइली बनवलं होतं. चिवनी कसं काढलंय बघा फाडून. चिव तू हे का काढलं? याच्यामध्ये मला नाही का दोन ह्याच्यामध्ये स्नेक प्लांट लावायचे आहेत, त्याच्यामुळे मी हे बनवलं होतं. आणि एक बघू शकता तिथे किती छान वाटतंय. त्याच्यात लावणार आहे आणि याच्यामध्ये लावणार आहे. दोन्हीमध्ये लावायसाठी ठेवलं होतं. कसं काढलेलं आहे बघू शकता तुम्ही. जे पिस्ता आहे ना त्याच्यावरची टर्फलं लावलेत त्याला. किती छान वाटतंय नाही का. त्याच्यात स्नेक प्लांट लावायचं आहे. हे बघा असं लावलं होतं, थोडंसं स्माइली केलं होतं, तिचं काढलेलं आहे. आता त्याला चिटकून दिलेलं आहे हलकंसं आणि त्याला ते टर्फलं लावायचे आहेत. म्हणलं थोडंसं टाकाऊपासून काहीतरी बनवावं नाही का घरात सुंदर दिसण्यासाठी. घर हे बघा चालू झालं घरात तिला स्वच्छता दिसता कामा नाही ना पिल्लू. घरात व्यवस्थित वस्तू जागेवर नसता कामा नाही है ना. किती आगाव आहेस ग तू. चल ठेव. थोडंसं असं म्हणजे टाकाऊ वस्तूपासून काहीतरी टिकाऊ वेगळे म्हणजे डब्बे वगैरे फेकून देण्यापेक्षा थोडे छोटे त्याच्यात प्लांट लावावे, प्लांट हे करावं म्हणून थोडंसं नाही का त्यांचा मेकओव्हर करून थोडे छोटे प्लांट लावणार आहे त्याच्यात. म्हणून नाही का थोडं किचनवर ठेवता येईल आपल्याला छोट्या कुंड्या वगैरे आणि थोडंसं घर पण छान दिसेल, सुशोभित होईल. म्हणून या अर्थाने मी थोडंसं नाही का फेकून देण्यापेक्षा डबे ते त्यांना थोडंसं रंग पेंटिंग वगैरे करून नाही का त्यांना थोडंसं चांगला व्यवस्थित आकार देऊन मग ते बनवत आहे. आणि त्याच्यामध्ये लावणार आहे स्नेक प्लांट वगैरे, लक्ष्मी कमळ वगैरे आणि किचनमध्ये ठेवणार आहे. ते काय इंडोर प्लांट आहेत त्याला चालतं ते. अजून 1-2 डबे आहेत मला, ते फेकून देण्यापेक्षा मी त्यांना पण तसंच करणार आहे आणि किचनमध्ये ठेवणार आहे. थोडंसं म्हणजे हरियाली चांगलं वाटते घरात. हिरवं घरात चांगलं वाटतं. तुम्हाला थोडंसं घर वगैरे दाखवल्यानंतर नाही का इथे मी दिवाबत्ती वगैरे केलेली आहे आणि मग दिवाबत्ती केलेली आहे. बाहेर तुळशीला वगैरे दिवा लावलेला आहे आणि चहा बनवून पिणार आहे, कारण की भरपूर असं म्हणजे आळस वगैरे आलं होतं. चहा वगैरे पिणार आहे. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला प्लीज कमेंटमध्ये सांगा. छोटंसं असं घराचा मेकओव्हर केलेला आहे, कारण की किचनमध्ये भरपूरच घाई म्हणजे घिसडी झाली होती म्हणून केलेला आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.